नमस्कार, सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे। श्रावण स्पेशल आज आपण साबुदाण्याचे उपासाचे लाडू बनवणार आहोत। तर हे बघा, इथे मी 1 कप साबुदाणा घेतलाय आणि ह्याच कपाने हे सगळं साहित्य मोजून घेतलंय मी। 1 कप खोबरं घेतलंय किसून, 1 कप शेंगदाणे आहेत आणि 1 कप गूळ। हे एवढ्या साहित्यात आपल्याला बनवायचं आहे आणि पाव कप तूप घेतलंय आणि वेलची पूड। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। चला, आता मी गॅस पेटवून घेते आणि आपल्याला पहिले साबुदाणा आहेत नाही भाजून घ्यायचे। एक पॅन ठेवलाय, आता हे गरम झालं का आपल्याला हे साबुदाणे भाजून घ्यायचे। आता आपण ह्याच्यामध्ये साबुदाणे टाकून घेणार आहे आणि ह्याला आता मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं। ह्याचा कलर चेंज होईपर्यंत हे आपण भाजून घ्यायचं। आता हे बघा, आपले साबुदाणे भाजून झालेत, मस्त याचा कलर पण चेंज झालाय। मी दाखवते एक चावून, हे बघा। आता हे काढून घेते मी आणि एका ताटात ओतून ठेवते आणि आता आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे। तर शेंगदाणे भाजून घ्यायचे। शेंगदाणे पण भाजताना गॅस फास्ट करायचा नाही, मिडियम गॅसवरती एकदम खरपूस शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे। तर हे बघा, आपले शेंगदाणे पण भाजून झालेत चांगले। हे बघा, सहजपणे त्याची साल निघते। आता हे पण मी काढून घेते एका ताटामध्ये, आपल्याला गार करून घ्यायचे ते। तर ह्याच्यामध्ये आता आपण हे खोबरं घेतले ना, ते भाजून घेऊया। हे खोबरं भाजताना पण गॅस कुठे जास्त फास्ट करायचा नाही आणि जास्त करपून द्यायचं नाही, थोडा फक्त याचा ओलावा जाईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता हे बघा, आपले खोबरं पण भाजून झालंय। मी आता गॅस बंद करून घेते आणि हे पण आता काढून घेते मी। आता हे बघा, हे आपले साबुदाणे आहेत ना, हे मी बारीक करून घेतले। हे बघा, आणि शेंगदाणे पण आपले गार झालेत। मी अर्धावटच सारे काढून घेतल्यात। कोणाकोणाला पूर्ण पाहिजे तर पूर्ण पण काढतात, नाही तर नाही काढल्या तरी पण चालू शकतं। आता हे मी चालून घेते आणि हे शेंगदाणे आपल्याला बारीक करून घ्यायचे। आता आपले शेंगदाणे पण झालेत बारीक करून। आता आपण हे साबुदाण्याला जो रवा काढलेला आहे ना, तो आपल्याला आता ह्या तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे। पाव कप तूप घेतलंय मी। मस्त खमंग वास येईपर्यंत ह्याला भाजून घ्यायचं आपल्याला। हे बघा, हे आपलं पीठ असं रवा भाजून झालंय। आता हे गॅस बंद करते आणि एका परातीमध्ये आता आपण हे काढून घेऊया। मस्त भाजून झालेलं आहे। आता हे आपलं सगळं साहित्य भाजून झालेलं आहे, पावडरी करून पण झालेले आहेत। हे शेंगदाण्याची पावडर करून घेतले आणि हे खोबरं, हे बघा, हे खोबरं पण आता याच्यामध्ये ओतायचं आहे आपल्याला। आणि इथे मी बदामाची पूड करून घेतले। हे बदामाची पूड करून जर ह्या लाडूमध्ये टाकली ना, एकदम छान लागतात हे लाडू। हे बघा, हे पण टाकून घ्यायचे ह्याच्यात आपल्याला। वेलची पूड 1 चमचा घेतले आणि हा गूळ। हे आता सगळं आपल्याला एकजीव करायचं आणि परत मिक्सरवरती बारीक करून घ्यायचं। कारण कसं, हे गुळाचे खडे बिडे राहतात ना, ते मिक्सरमध्ये जर आपण परत फिरवलं ना, तर मग एकजीव सगळं होतं आणि लाडू बांधायला सोपं पडतात। त्यासाठी हे आता सगळं एकजीव करून घेते आणि मी परत मिक्सरवरती बारीक करणार आहे। तर हे बघा, आपलं सगळं मिश्रण वाटून झालेलं आहे। आता आपण लाडू बनवायला सुरुवात करू। हे बघा, सहजपणे बांधले जातात हे लाडू। एका हातावर जरी बनवलं तरी पण येतात। हे बघा, असेच आता हे सगळे लाडू आपण बनवून घेऊया। तर हे बघा, इथे आपले उपासाचे साबुदाणे शेंगदाण्याचे लाडू तयार झालेले आहेत।
तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया असेच एखाद्या नवीन रेसिपीसह. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.